अमरावतीत प्रशासनाच्या वारंवार सूचनांनंतरही घातक मांजा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा फटका आता पुन्हा एका तरुणाला बसला आहे। अंजनगाव सुर्जी येथील 26 वर्षीय सय्यद सफी हसन यांचा जीव अक्षरशः धोक्यात आला जेव्हा त्यांच्या गळ्यात अचानक हा चायनीज मांजा अडकला आणि गळा चिरला गेला। हा प्रकार आपल्या समाजासाठी गंभीर इशारा आहे, कारण जोपर्यंत या घातक मांजावर नियंत्रण होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत। अमरावती जिल्ह्यात आणि शहरात बंदी असूनही चायना मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या घातक मांजाने पुन्हा एकदा एक निर्दोष तरुणाला रक्तबंबाळ केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंजनगाव सुर्जी येथील 26 वर्षीय सय्यद सफी हसन हा तरुण आपल्या दुचाकीवरनं जात असताना रस्त्यात अचानक चायना मांजा त्याच्या गळ्यात अडकला। क्षणात गळा चिरला गेला आणि रक्तस्राव सुरू झाला। तातडीने त्याला अमरावतीतील बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत आहे। हा प्रकार नेमका कुठे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। अनेक सामाजिक संघटना गेल्या काही वर्षांपासून या घातक मांजाच्या विरोधात जनजागृती करीत आहेत, तरी देखील शहरातील छोट्या गल्लीपासून मैदानांपर्यंत लहान मुले आणि युवक या चायना मांजाने पतंगबाजी करताना दिसतात। हा मांजा अत्यंत धारदार आणि धातूच्या मिश्रणाचा असतो, त्यामुळे तो वीज वाहिन्या, झाडे, प्राणी आणि सर्वात धोकादायक म्हणजे माणसाच्या गळ्यावरून जाऊन प्राणघातक ठरतो। शहरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की चायना मांजा विकणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई व्हावी, ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी आणि पतंग उडवणाऱ्या मुलांना शाळांमधून जागृती करण्यात यावी। प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलली नाहीत तर पुढचा बळी कोणाचा असेल हे सांगता येणार नाही। एक छोटा धागा पण परिणाम जीव घेणा। चायना मांजाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले, पण आजही त्याची विक्री सुरू आहे। प्रशासनाची दुर्लक्ष आणि नागरिकांनी निष्काळजीपणा वृत्ती यामुळे हा घातक खेळ सुरूच आहे। त्यामुळे चायना मांजा वापरू नका, विकू नका आणि इतरांनाही थांबवा। आपला थोडा सावधपणा कुणाचा तरी जीव वाचवू शकतो।